नमस्कार, मी प्रभावती संतोष गायकवाड. मी एक वक्ता आहे आणि मैत्री ग्रुप आमच्या रुकडीच्याही मी सदस्य आहे. तसेच आमचा सरोजनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचीही मी सदस्य आहे. महिलांच्या विषयी सांगायचं झालं तर एक महिला जी असते, महिला जर एखाद्या महिलेला सोबत घेऊन गेली तर खरोखर प्रगती त्यांची होऊ शकते. आता मी बऱ्याच ठिकाणी भाषणं करत असते किंवा महिलांच्या विषयी बोलत असते, तेव्हा मी नेहमी सांगत असते की महिलाच महिलेला पाठीमागं ओढण्याचं एक काम करत असते. म्हणजे महिला ज्या असतात की अनेक क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची त्यांच्यामध्ये धमक असते, त्यांच्यामध्ये कुवत असते. खरं त्यांना तसा तो सपोर्ट मिळत नाही म्हणा, किंवा त्यांना तसं ते बॅकग्राऊंड भेटत नाही किंवा परिस्थिती भेटत नाही, त्यामुळे त्या मागे राहतात. तर आता आपण नॉर्मली बघितलं तर एखाद्या ठिकाणी असं आपण बघू शकतो की एखादी महिला कुठे जात असेल किंवा काहीतरी चांगला कार्य हाती घेतलं असेल, सामाजिक कार्य असू दे, शैक्षणिक असू दे. काही जणींना शिक्षणाची भरपूर आवड असते, बट त्यांना तसं परिस्थिती मिळत नाही, काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. पण एखाद्या दुसऱ्या महिलेनं जर तिला तशी मदत केली तर खरोखर ती खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकते. आपण बघतो ना की एखादी महिला काही करत असेल तर आपण पाठीमागे बोलणं म्हणा. आता ग्रामीण भागातून मी आलेली आहे, तर ग्रामीण भागामध्ये मी हे सगळं बघितलेलं आहे की काय करतात महिला. तर बाई तू कुठे चालली, रोजच कुठे जाते, किंवा कुठली साडी घातले तिनं, कुठलं दागिने घातले तिनं, काय केले, ह्या इतक्या सगळ्या गोष्टी त्या महिलांनी पूर्ण बघितल्या जातात आणि त्याच्यावरती टोमणे मारणे किंवा अशा गोष्टी केल्या जातात. कोणीही तुम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स देत नाही. तर महिलांच्यासाठी मला असं सांगावंसं वाटतं की खरोखर एक जर महिलाच बदलली ना तर इवन तिचं घर बदलतं, मग तिची गल्ली, तिचं गाव आणि इवन आपला देशही बदलेल नक्की. कारण जी मुलं असतात, आपण जे भारताचं भविष्य म्हणतो मुलांना किंवा तरुण पिढीला, ते जास्त करून आईच्या सानिध्यात असतं. आणि जर ती आईच शिक्षित असेल, आणि शिक्षण म्हणजे काय की सुसंस्कृत झालं किंवा तुम्हाला 80% 90% मार्क पडले म्हणजे तुम्ही सुसंस्कृत झालात असं म्हणता येणार नाही ना. तुमचा सर्वांगीण विकास, तुम्ही श्रीमंत झालात, अमाप पैसा मिळवलात, पैसा मिळवला म्हणजे तुम्ही श्रीमंत झालात असं नसतं. की तुम्ही सुसंस्कृत झालात कधी म्हणाल की तुमच्या आजूबाजूचे असणारे लोक, तुमच्या बरोबरचे लोक, यांना तुम्ही कशा पद्धतीनं वागवताय ह्याला जास्त महत्त्व असतं. तुम्ही आम्हा पैसा मिळवा, श्रीमंत व्हा, गाडी बंगला घेतलाय म्हणजे तुम्ही श्रीमंत झाला असं कधीच म्हणता येणार नाही. तर तुम्ही किती लोकांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवलंय याच्यावरून कळतं की तुम्ही किती श्रीमंत झाला आहात. एखादा माणूस मेल्यानंतर कळतं की तो मेलाय हे समजल्यानंतर जेवढ्या लोकांच्या डोळ्यामध्ये त्यानं अश्रू उमटवलेत त्यावरून त्याची श्रीमंती कळत असते. आपण भरपूर श्रीमंत व्हावं, पैसा मिळवावा, उंच शिखरावरती चढावं, पण ते यासाठी नाही की जगानं आपल्याकडे बघावं म्हणून, तर यासाठी की त्या शिखरावरून आपल्याला जग बघता यावं. आज आपण जर मातीला विचारलं की सिकंदर कुठे आहे तर आपल्याला जगण्याचा खरा अर्थ कळतो. कारण कितीही झालं तरी जमिनीशी संलग्नित होऊनच आपल्याला सगळं काम करावं लागतं. आता बघितलं जातं की महिलांच्यासाठीचे प्रॉब्लेम्स म्हणजे कुटुंब सांभाळावं लागतं त्या महिलेला. मग कुटुंबाने तसा जर तिला सपोर्ट दिला नाही की घरातून बाहेर जाण्याचे खूप आपण म्हणतो की भारत स्वतंत्र होऊन इतके वर्ष झालेत आणि इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो आपण, समानता, स्त्री पुरुष समानता, तरीही महिला बाहेर जाताना कुठं चाललेस, सोबत कोण आहे, पोचलीस का, आलीस का, परत तू हे नाही केलीस, ते नाही केलीस, या अशा गोष्टी तिला फेस कराव्या लागतात. तर मला असं वाटतं की तिच्या कुटुंबातले लोक जर तिच्या पाठीशी असतील, तिचा नवरा, तिचे सासू सासरे हे जर तिच्या पाठीशी असतील तर ज्याने किंवा इतर कोणीही काहीही म्हटलं तरी ते लोक सोबत असल्यामुळे तिला फारसा काही फरक पडणार नाही. आणि कसं असतं की आपण म्हणतो ना, एक आपल्याला आजार लागलेला आहे तो की लोक काय म्हणतील, ह्या गोष्टींमुळेच आपण बरेच मागं आहोत असं मला वाटतं. आता मला पण माझ्याविषयी सांगायचं झालं तर मी शिक्षणाची खूप आवड होती मला, आणि लवकर लग्न झाल्यामुळं मला 12वी नंतरचं माझं शिक्षण काही पूर्ण करता आलं नाही. त्यानंतर मी बऱ्याच वर्षांनी, जवळजवळ 8-10 वर्षांनंतर माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. ग्रॅज्युएशन कंप्लीट करताना मला खूपच प्रॉब्लेम, मुलं लहान होती, गरोदरपणात ग्रॅज्युएशनच्या परीक्षा आल्या, त्याच्यानंतर मुलं लहान होती, 2-3 महिन्याची मुलं असताना परीक्षा आल्या. त्यामध्ये एकतर अभ्यास करायला वेळ भेटायचा नाही,
तिथून पुढं मग मी कन्व्हिन्स करायचे पर्यवेक्षकांना की बाळ रडतंय, मी थोडंसं बाहेर जाऊन येऊ का, ते अलाउड करायचे नाहीत. मग त्याच्यानंतर मी बाहेर जायचे आणि मग त्याला शांत करून आत येऊन पेपर लिहायचे. पेपर लिहिताना त्याची वेळ जाईल म्हणून तोही टेन्शन असायचं. त्याच्यानंतर अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मला एवढंच होतं की मी सुद्धा माझं माहेर जे आहे ते ग्रामीण भागातलं आहे. मग माझ्या आईवडिलांना, मी आणि माझी बहीण आम्ही दोघीच, आणि माझ्या वडिलांना आणि माझ्या आईला सारखं टोमणे मारले जायचे की मुलगा नाही आहे म्हणून टोमणे मारले जायचे, नशिबवानालाच मुलगा मिळतो वगैरे अशा गोष्टी. आणि मग तेव्हाच एक ठरवलं होतं की कधीच माझ्या आईवडिलांना मुलगा नाही आहे ही खंत किंवा एक मुलगीसुद्धा काय करू शकते अशी एक इच्छा मनाशी बाळगली होती. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप होता. मग मुलं पोटात घेऊन सुद्धा शिक्षणासाठी पळाले, मुलं छोटी होती तेव्हा सुद्धा पळाले, रात्रभर जागून अभ्यास केला किंवा कामं घरातली करताना अभ्यास करायला भेटायचं नाही म्हणून बर्ड्स कानात लावून सगळं ऐकलं मराठीमध्ये आणि ते परीक्षेच्या वेळेला लिहिलं. अशा प्रकारे ज्या काही भेटतील जागा तिथून ते करण्याचा प्रयत्न केला आणि आईवडिलांच्यासाठी करायचं अशी एक इच्छा होती मनामध्ये आणि त्याच्यासाठी सगळं स्ट्रगल चालू होतं. आणि कधी त्याच्यानंतर मी मैत्री ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर माझं सूत्रसंचालनासाठी कोण नसलं तर त्या म्हणायच्या की तू करतेस का. तेव्हा मी ज्या वेळेला स्टेजवर उभी राहिले त्या वेळेला मी महिलांच्या विषयीच बोलले आणि त्याच्यातूनच एक वक्ता म्हणून मी सगळ्यांच्या समोर आले. आणि आईवडिलांच्यासाठीचं नाव जे मोठं करायची एक इच्छा होती माझी. तोपर्यंतच एक प्रॉब्लेम झाला की माझी आई अचानक ब्रेथलेस झाली आणि ICUमध्ये ॲडमिट झाली म्हणून मला फोन आला. तर मी गेल्यानंतर कळालं की तिचं काही डॉक्टरांनी मला बोलवून घेतलं की सगळंच हे माझ्यासाठी नवीन होतं, कारण मला अशी कधी कुणासोबत हॉस्पिटलमध्ये राहण्याची वगैरे असं कधी वेळ आली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की काही म्हणजे काहीही होऊ शकतं, 5 मिनिटातही त्यांचा जीव जाऊ शकतो आणि लास्ट स्टेज आहे त्यांची ह्या आजाराची आणि आम्ही काही सांगू शकत नाही अशा कंडिशनमध्ये. आणि माझं तरी इकडं प्रयत्न सुरू आहेत की माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करावं, माझ्या आईवडिलांना मुलगा नाही हे असं कधीच नाही, ती एक मुलगी काय करू शकते हे मला माझ्या आईवडिलांच्यासाठी एक नाव मोठं करायचं होतं, एक मुलगी असून सुद्धा. आणि त्यानंतर काय झालं की डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर त्या ट्रेसमध्ये होते आणि नशिबाने आई वाचली त्याच्यातून. पण त्यांनी डिस्चार्ज येताना एक सांगितलं की आम्ही काही सांगू शकत नाही, आज मरेल उद्या मरेल, किती दिवस जगेल आम्हाला माहिती नाही. मग ह्या गोष्टी सगळ्या माझ्यासाठी तरी नवीनच होत्या. मला हे असे कधीच अनुभव आला नव्हता की एवढं सिरियस आजारपण वगैरे कधी बघण्यात आलंच नव्हतं कोणाचं. मग हे सगळं झाल्यानंतर मी कुठेही मला बोलवलं गेलं की भाषणासाठी म्हणा किंवा काही बोलायचं असेल, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायसाठी म्हणा, तर ते मी करत राहिले. आणि एक मनाशी हे होतं की आता मम्मीचं असं आहे आणि काय होतंय काय माहिती. आणि अचानक ह्यातून माझी प्रगती होत गेली आणि त्यानंतर एक मी वक्ता म्हणून सगळ्यांच्या समोर आले. आणि याचं क्रेडिटसुद्धा माझ्या आईला जातं, कारण लहानपणापासून जेव्हा मी स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतला, जेव्हा मी स्टेजवर बोलले त्यावेळेला मम्मीनं मला सपोर्ट केला. ती शिक्षित असतानाही तिनं मला त्या गोष्टींसाठी सपोर्ट केला. मी कुठेही स्पर्धेसाठी जात असताना तिला मला जे काय लागणार आहे खर्च वगैरे तो दिला आणि ते माझं तेव्हा लहानपणीचं जे काही कौशल्य होतं ते तिच्यामुळं बाहेर आलं आणि त्यामुळं मी आता एक वक्ता म्हणून सगळ्यांच्या समोर आहे. आणि तिच्या या प्रयत्नांमुळं किंवा तिनं केलेल्या माझ्यासाठीच्या प्रयत्नामुळं मला आता परवाच आपल्या SP9 मीडिया आणि निर्भया वुमन असोसिएशन यांच्याकडून दिला जाणारा निर्भया वुमन एक्सलंट अवॉर्ड हा आदर्श वक्ता म्हणून मिळाला. तो माझ्या आईमुळेच मिळाला असं मी म्हणते. तसेच माझे सासू सासरे आणि माझे पती जे आहेत त्यांनी जो सपोर्ट दिला, कारण लग्नानंतर महिलेला खूपच जबाबदारी असते आणि ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे राहतात. तुमचे जे स्किल आहेत, तुमच्यात काही टॅलेंट असेल तर ते लग्न झालं मग मुलं होणार आणि मग ते घरच्या जबाबदाऱ्या सांभाळा आणि त्यामधून ह्या गोष्टी करता येत नाहीत. आणि तरीही मी
करण्याचा प्रयत्न केला आणि घरच्यांनी जी मला साथ दिली त्यामुळं हे शक्य झालं की एक आदर्श वक्ता म्हणून निर्भया असोसिएशनचा अवॉर्ड घ्यायला जो मी गेले, तर ते सगळं जाण्याची संधी मिळाली ही माझ्या घरच्यांमुळं, माझ्या आईवडिलांच्यामुळं, सासू सासरे मिस्टर यांच्यामुळं असं मला वाटतं. आणि महिलांच्यासाठी सांगायचं झालं तर आपण महिला दिन साजरा करतोच दरवर्षी. महिला दिन साजरा करत असतो आणि प्रत्येक महिलाला मागे ओढण्याचा प्रयत्न करत असते. कधीही कोणीही कोणाला सपोर्ट करत नाही आणि कधीही कुठलीही महिला पुढं जात असेल तर एक महिलाच पाठीमागं. कुठलाही पुरुष असं म्हणत नाही की काय कुठली साडी घातल्या, काय घातले, कुठं चाललेस, आपल्या महिला कुठं चाललीस, कुठे गेलेली, सगळ्या त्यांना सकाळी अंथरुणातून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांच्या चौकशा हव्या असतात. मी काय म्हणते, असं केल्यानं काहीच तुम्हाला त्याच्यामध्ये निष्पन्न होणार नाही आहे. आता आपण बघतो, आम्ही आमच्या मैत्री ग्रुपतर्फे सुद्धा विधवा महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतो. म्हणजे आम्ही विधवा महिलांच्यासाठी कार्यक्रम घेतले, विधवा महिलांच्या ओट्या भरल्या. जवळजवळ आम्ही 50 विधवा महिलांच्या ओट्या भरल्या आणि विधवा महिलांनीही आम्हाला तसा रिस्पॉन्स दिला की त्याही स्वतःहून आल्या. आम्ही त्यावेळेला त्यांना हिरवी साडी, ओटी, बांगड्या आणि हळदी कुंकू लावून आम्ही तो कार्यक्रम केला आणि त्याचं एक आम्हाला फलित असं मिळालं की महिला स्वतःहून यायला लागल्या, विधवा महिला. आणि आमच्या ग्रुपतर्फे आम्ही एक कार्य करतो की कोणी जर कोणाचं निधन झालं कुठल्या महिलेच्या पतीचं, तर आम्ही त्या माती दिवशी तिचे मंगळसूत्र काढलं जाते, जोडवी काढली जातात, बांगड्या फोडल्या जातात वगैरे अशा ज्या गोष्टी होत असतात. तर आम्ही जातो आणि तिच्या घरच्यांना सांगून त्या दिवशी आम्ही तिची हिरवी साडी देऊन ओटी भरतो. बांगड्या काढतात पण आम्ही भरून येतो बांगड्या. तिला हळदी कुंकू वगैरे ते पुसण्याचं काम वगैरे केलं जातं, तर आम्ही ते तिला हळदी कुंकू लावून तिला ओटी भरून येतो. आणि तिच्या घरच्यांना सांगितलं जातं की तुम्ही तिचं हे जे काही अलंकार आहेत ते काढू नका. आणि त्यामुळं कसं होतंय की ज्या वेळेला महिला पतीच्या निधनानंतर समाजामध्ये वावरत असते त्यावेळेला तिला बऱ्याच प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागतंय की ती एक शोभेची वस्तूसारखं होऊन जातं तिचं. आणि त्यात आणि आपल्या महिला कुठे गेली, साडी कसली घातले, असंच. म्हणजे तिनं नवरा मेला म्हणजे आपण आता भारत स्वतंत्र होऊन एवढे वर्ष होऊनही नवरा मेला म्हणजे तिनं घरातच बसायचं, साड्यासुद्धा चांगल्या घालायच्या नाहीत. म्हणजे तिचं एक आयुष्य म्हणजे एका गुन्हेगारासारखंच करून ठेवलेलं असतं. तर हे बदललं पाहिजे कुठंतरी. महिला दिन साजरा करायचा तर मला वाटतं की एखाद्या गरजू महिलेची मदत करा, एखाद्या गरजू महिलेला काहीतरी तुम्ही मदत द्या, ज्याच्यातून तिला, समजा आता एखादी विधवा असेल तर तिला तिच्या पतीच्या निधनानंतर मुलांचं संगोपन वगैरे करण्यासाठी तुम्ही तिला मदत करा. एखाद्या तिच्या मुलाला शिक्षणाच्या वस्तू द्या, शैक्षणिक वस्तू द्या. त्यातून आपण महिला दिन साजरा करू शकतोय. जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आपण श्रीमंत झालो, स्टेटस लावतो, मोठे झालो म्हणून तुम्ही श्रीमंत झालात आणि पैशाने श्रीमंत झालात, ह्या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. तुम्ही ह्या माणुसकी किती तुमच्यामध्ये जिवंत आहे यावरून तुम्ही किती श्रीमंत झालात हे कळतं. आणि जगण्याचा खरा अर्थ त्याला समजतो तो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवतो. आता आपण बघितलं तर जगायचं कसं हे जर विचार केला तर बघितलं तर सप्तरंगी असतं आपलं आयुष्य, बघितलं तर बेरंगी असतं. ज्याच्या दृष्टिकोनाचा तो प्रश्न असतो. आपण सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह थिंकिंगने उठत नाही, कायम ते कोणाचं तरी बोलायचं, निगेटिव्ह बोलायचे, कमेंट्स करायचे, ह्या गोष्टीतूनच आपल्याला सुरुवात होते आपल्या दिवसाची. त्यामुळे तो पूर्ण दिवसच तसा जातो. मी ज्या वेळेला बोलत असते त्यावेळेला पॉझिटिव्ह थिंकिंग आणि मोटिवेशनसाठी सुद्धा बोलत असते. आणि कसं असतं तर जगायचं असेल तर बाबा आमट्यांसाठी सारखं जगायचं. मी बऱ्याच वेळेला असं सांगितलेलं आहे महिलांना, जगायचं कसं तर जगायचं बाबा आमट्यांसारखं. ज्यांना कुष्ठरोग्यांच्या रक्तातही जीवन सुंदर दिसलं, जगायचं कसं तर प्रकाश आमट्यांसारखं, ज्यांनी हेमलकसासारख्या दुर्गम भागात जाऊन राहिले ते एवढी सगळी भौतिक सुख सोडून. आणि जगायचं कसं तर सिंधुताई सपकाळांसारखं. महिला दिन साजरा करतोय ना आपण, एका महिलेला एवढं मोठं जे निसर्गानं दिलेली देणगी आहे ती, की तिच्यात तेवढी क्षमता आहे म्हणून एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या द्यायची निसर्गानं देणगी तिला दिलेली आहे, पेलवायची जबाबदाऱ्या. आता सिंधुताई सपकाळांविषयी सांगायचं झालं तर मी कायम सांगत असते की त्यांना ज्या परिस्थितीत नवऱ्यानं घरातून बाहेर काढलेलं, त्या परिस्थितीमध्ये आपण साध्या साध्या गोष्टीवर आत्महत्या वगैरे करण्याचे निर्णय घेत असतो.
गुन्हेगारीकडे वळतो आपण, बदला घेण्याचा, सूड घेण्याचा विचार आपल्या डोक्यात येतो. पुरुष लोकच करत नाहीत गुन्हेगारी, महिला सुद्धा बऱ्याच करतात. एखाद्या साध्या गोष्टीवरून राग मनात येतो, मग त्यावरून तुमचा सूड घेण्याचा, बदला घेण्याचा तुमचा जो विचार असतो, मग ते तुम्ही जर तुमचे विचार तेवढे चांगले नसतील तर मग ते तुम्ही त्या प्रकारे नियोजन करून सूड घेण्याचा प्रयत्न करताय. मग सिंधुताई सपकाळांना तर त्यांच्या मिस्टरांनी गरोदरपणी बाहेर काढलं होतं. त्यांनी बाळाला जन्म दिला एका गोट्यात, नाळ तोडली दगडाने ठेचून. ह्या गोष्टी तर आपल्याबरोबर कधी झाल्या नाहीत. एवढा तर म्हणजे वाईट प्रसंग आपल्यावर नाही आला ना. मग त्यांनी त्यावेळेला जर आत्महत्या केली असती तर, सिंधुताईंनी आत्महत्या केली असती तर, जेवढ्या हजारो मुलांना त्यांनी आता दत्तक घेतलं आणि त्यांचं आयुष्य सुंदर बनवलं, ती मुलं कुठेतरी शिक्षणापासून वंचित राहिली असती ना. आणि ती शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळं गुन्हेगारीकडे वळाली असती, अशीच कुठेतरी रस्त्यावर भीक मागून व्यसनाधीनतेच्या आहारी गेली असती, चोऱ्या केल्या असत्या, मारामाऱ्या केल्या असत्या. जर मुली चुकीच्या हातामध्ये लागल्या असत्या तर किती मोठं वाईट प्रसंग त्या मुलींवर आले असते. तर हे सगळं सिंधुताईंनी एवढ्या कठीण प्रसंगातून सुद्धा बाहेर येऊन हजारोंची आयुष्य त्यांनी चांगली बनवलीत, सुंदर बनवलीत. तर आपण ही अशा जे थोर लोक होऊन गेलेत ना, ते थोर लोकांनी आपल्यासमोर एक उदाहरणं ठेवलेली आहेत की जगायचं कसं. दिन साजरे करतो आपण, सगळे राष्ट्रीय उत्सव साजरे करतो, पांढरे कपडे घालून आपण त्यावेळेला जातो, तिथं फुलं ठेवतो, झालं आपलं काम भागलं. तेवढंच असतं का ते? खरोखर ती तत्व पाळतो का आपण? खरोखर ते विचार पाळतो का आपण? नारे देतो, खरोखर पाळतो का आपण? नाही ना. मग ह्या लोकांनी सांगितलं की एवढे मोठ्या, भारत स्वतंत्र नसताना त्यावेळेला त्यांच्यावर एवढे मोठ्या अडचणी होत्या, एवढी संकट होती, त्यातून त्यांनी दुसऱ्यांची आयुष्य सुंदर बनवलीत. तर महिलांनाही मला असं सांगावंसं वाटेल की ह्या सगळ्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि तसे संस्कार तुम्ही मुलांवर केलं पाहिजे. मला वाटते की मुलगी 7 वाजता घरातून बाहेर पडली तर आपण विचारतोय काय करायचं चालेल, पण मुलग्याला विचारत नाही. जर तुम्ही मुलाला सुद्धा तशा प्रकारचं सांगितलं तर 50% गुन्हेगारी समाजातील कमी होईल. मुलग्यालाही महिलांचा आदर करायला शिकवा, त्याचे आदर करायला शिकवा. चुकीचं काय, बरोबर काय, योग्य अयोग्य हे जर तुम्ही शिकवलं, तशा प्रकारचे संस्कार केलेत, तशा प्रकारची शिक्षण पद्धती उपलब्ध करून दिलीत तर आपल्याला एक चांगला समाज, चांगला आदर्श समाज आपल्याला निर्माण करता येईल असं मला वाटतं. आणि महिलांनीच हे संस्कार, कारण महिलाच जास्त करून मुलांच्या जवळ असतात, त्यांनी हे त्यांना शिकवावं. जगा आणि जगू द्याचा नाराच आपण फक्त देत असतो, पण आपण स्वतःही जगत नाही आणि दुसऱ्यालाही जगू देत नाही. आपण अशा प्रकारचं एक जे निगेटिव्ह आपलं वागणं असतं ते बंद करावं. मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवते, ती मला तुम्हाला सांगायची आहे. चालेल ना? ओके. तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असेल दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयारला मिळती सत्तर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती अंबर कवेत घेताना, हसू असावे ओठांवरती हृदय काढून देताना. संकटासही सांगावे ठणकावून आता ये बेहत्तर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप अखेरचा देताना. स्वर कठोर त्या काळ जातही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोकुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मैत्रिणींनो, जगा आणि जगू द्या. सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.